कारण या संदर्भात सातत्याने चर्चा सुरू होते. शिवसेनेची भूमिका काय असेल? बाळासाहेब ठाकरे यांचा या कायद्याला विरोध होता, त्यांनी उघडून टीका केला होता. तुम्हाला कोणीच सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी वक्फ बोर्डाच्या संदर्भात काही भूमिका मांडली होती असं मला तुम्ही दाखवू शकता का? देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पेल देत फिरतो या देशामध्ये. आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे. वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात, भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघानं विरोध केला. याची गरज नाही. उगाचच वातावरण खराब करू नका. या बिलासंदर्भात सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपणा आहे. या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जी अमेंडमेंट्स इतर जी बिलं असतात सुधारणावादी त्या प्रकारचं एक बिल आहे. या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी. आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिलाय ना, कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय. त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी. हे मला स्पष्ट दिसतंय, आम्हाला स्पष्ट दिसतंय. रात्री आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या सूचनेवरून आम्ही रात्री इथेच बसून सगळे खासदारांनी चर्चा केली. आता परत आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली आहे. तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. म्हणजे विरोध की पाठिंबा नाही, संदिग्धता अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावरती करायच्या असतात आणि त्या आम्ही करू. आता जर तुम्हाला हिंदुत्वाची इतकीच काळजी आहे देवेंद्र फडणवीस यांना जे ट्विट वगैरे केल्या असताना मोठे रुबाबात मिशीन त्यांनाकडे मिशी नाहीये बरं का. मुंबईमध्ये जैन धर्मीय आता विषय अल्पसंख्याकाचा आहे ना आणि हिंदुत्वाचा आहे. हिंदूंना जागा नाकारतायत. मग एखादं बिल आणून हिंदूंना जागा नाकारणाऱ्या या लोकांवरती काही कारवाई होणार आहे का? हिंदूंना जागा का नाकारतायत? मी मराठी माणूस म्हणत नाही, हिंदू म्हणतोय. कारण ते सर्वहारी म्हणजे मांसाहारी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. या कारणासाठी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि भाजपचेच लोक आहेत. हे मुसलमान नाहीत. हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जे मंत्रिमंडळामध्ये आहेत.
हे आम्हाला जागा नाकारतात. हा अत्यंत गंभीर विषय आहे या मुंबई आणि महाराष्ट्रातला. याच्यावरती वक्प्रमाणे एखादं बिल केंद्रात किंवा राज्यात आणणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. हिंदुत्वाचा विषय म्हणून या बिलामध्ये काही सुधारणा सरकार करत आहे, पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही, स्पष्ट नाही. हे बिल अधिक पारदर्शक असायला पाहिजे. ती ट्रान्सपरन्सी या बिलामध्ये या क्षणी दिसत नाही. इतक्या घाईनं हे बिल आणण्यापेक्षा आणखीन काही काळ जाऊन विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा किंवा भूमिका त्याच्यामध्ये आणून यात आपल्याला काम करता आलं असतं. पण फक्त साधारण 8 लाख प्रॉपर्टीज आहेत वक्फ बोर्डाच्या या देशामध्ये. 8.5 लाख प्रॉपर्टी आहेत आणि 2.5 लाख कोटी त्याची किंमत झालेली आहे. 2.5 लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल. त्याला हिंदुत्वाचं जरी नाव दिलं असलं तरी आता हिंदुत्वाशी अजिबात संबंध नाही. उगाचच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येतो. देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांनी इथे शाळा घ्यावी, शिबिर घ्यावं, आम्ही ते शिबिर अटेंड करू. की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? शून्य संबंध आहे. वक्फ बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे. जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात. 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढल्यावरती यांची काय भूमिका होती? आता जम्मू काश्मीरला जाऊन कोणी संपत्ती घेऊ शकतो, जमीन घेऊ शकतो. घेतल्या का? घेतल्या. जमिनींचे गैरव्यवहार कुठे झाले? अयोध्येत झाले. जमिनी कुठे लाटल्या? या हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येत लाटल्या. तिथे का वक्फ बोर्ड आहे? हिंदूंच्याच जमिनी, सरकारच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी अयोध्येत लाटल्या. महाराष्ट्रामध्ये देवस्थानाच्या जमिनी कोणी लाटल्या? भारतीय जनता पक्षाचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात इतर काही पक्षांचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या जमिनी लाटल्या. इथे का वक्फ बोर्डाचा संबंध आहे? बिलाचा संबंध अजिबात नाही. देवेंद्रजी ह्याच्यावर बोलणार नाही. पण उठसूट हिंदुत्ववाद आम्हाला अक्कल शिकवू नका हिंदुत्वाची. आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत. हे तुम्ही सगळे हे नकली बोगस लोक घेऊन हिंदुत्वावरती बांग देत असाल तर तुमच्यावरती बुलडोजर केली. सगळं सांगताय पण एवढा वेळ काय लागतो भूमिका स्पष्ट व्हायला? बरोबर अन्याय होत आहे. बरोबर काही मुस्लिमांचे पंथ आहेत, जसं बोहराज आहेत, काही दुसरे पंथ आहेत मुस्लिमांचे, त्यांना अधिकार दिला जात नाही आणि अन्याय होत आहे म्हणून गव्हर्नमेंट जे आहे वक्फ बोर्डला पुश करते. एक लक्षात घ्या, वक्फ बोर्डाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ज्यांनी घेतल्या ते उद्योगपतीची नावं जाहीर करावी सरकारने. वक्फ बोर्डांच्या कोणत्या जमिनीवर कोणत्या उद्योगपतीने आपले महाल उभे केलेले किंवा करणार आहेत भविष्यात याची यादी जाहीर करा. मग गरीब, शोषित महिला वगैरे हा विषय त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. सर, तुम्ही भूमिका मांडताय पण तुमची भूमिका का स्पष्ट होत नाही? तुमची भूमिका का स्पष्ट होत नाही? आमचे मुद्दे मांडताय. काल तुमची बैठकही झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, अजून निर्णय होत नाही. मतदान संध्याकाळी आहे. तरी तुमची भूमिका स्पष्ट का होत नाही? भूमिका झालेली आहे आमची. पण एक दोन मुद्दे पण ज्याला विरोध माझी भूमिका, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही मान्य केलेली आहे सगळ्यांनी, शिवसेना पक्ष प्रमुखांनी, ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे. पण ही मीडियासमोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी. जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना. तुम्ही सभात्याग करणार आहात? अजिबात नाही. सभात्याग आम्ही पळपुटे नाही. जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली. बोला ना काय तुमचं, तुम्ही आता बोला. वक्फचा मुद्द्यावरून प्रश्न आहे. वक्फच्या मुद्द्यावरून तुमच्या खासदारांमध्ये चलबिचल आहे का? अजिबात नाही. तळ्यात मळ्यात आहेत असे कोणी सांगणार नाही तळ्यात मळ्यात आहेत ते. आपण काल पाहिलं असेल आमच्याकडे तळ्यात मळ्याची भूमिका. एखादी गोष्ट जरी मला पटली नाही आणि मला माझ्या पक्षाचा आदेश आला, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे होते, आज उद्धव ठाकरे साहेब आहे, त्यांनी जर मला आदेश दिला तर तो आदेश तसाच्या तसा पालन करण्याचं माझी मानसिकता आहे. मी माझ्या पक्षाच्या आदेशाला बांधील आहे. आमच्या पक्षानं व्हीप काढलेला आहे.
आणि तो व्हीप स्पष्ट आहे. सर, पण तुमच्या व्हीपमध्ये लिहिलं नाहीये की असं व्हीप विधेयकाच्या समर्थनार्थ का विरोधात करा? तुम्हाला संसदीय कार्याची माहिती देतो. व्हीपमध्ये कोणाला मतदान करावं असं लिहिलं जात नाही. व्हीपमध्ये सभागृहात एनडीएच्या पक्षांनी लिहिलंय की विधेयकाचं समर्थन करायचं. नाही, ठीक आहे ना, तो सरकार पक्ष आहे ना, तो पण सर, तो सरकार पक्ष आहे, त्यांना बिल मंजूर करायचं आहे. म्हणजे सर तुमचा टेक्निकल मुद्द्यावर विरोध आहे असं म्हणायचं. विरोध असणार आहे. हा जे आता नवीन कायदा येतोय विधेयक येते त्याच्यामध्ये कोणत्या क्लॉजेसला विरोध असणार आहे? आमचे सदस्य अरविंद सावंत जेपीसीवर होते त्या संदर्भात. त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावली. त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे. त्यांनी एक डिसेंट नोट सुद्धा दिलेली आहे, ती रेकॉर्डवरती आहे. आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहे. फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन, मूर्ख लोकांना, हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय. वक्फ बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि अयोध्या हिंदुत्वाचा विषय आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय आहे. काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय आहे. कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहे. संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे. वक्फ बोर्डचा विषय हा हिंदुत्वाशी संबंधित नाही. आज संध्याकाळी बिल पास झालं, मंजूर झालं, त्याचा या देशाच्या समाज जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे म्हणजे एक गाव दोन तुकडे असतं. ठाकरे पोटात काही ठेवत नाही, सगळं ओठावर असतं. इतकं कसं काय पोटात ठेवलंय? का भूमिका स्पष्ट होत नाही? काय पोटात ठेवला होईल ना? भूमिका ही फ्लोअरवरती सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडियासमोर नाही. तर इथून मला असं काल रात्री विरोधी पक्षांची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सगळेच लोक हजर होते. तिथे एक आमची भूमिका ठरलेली आहे ना. हा एक आमच्या संपूर्ण आघाडीचा एक निर्णय आहे की आधी आपण चर्चा करायची, चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडायचे आणि त्यानंतर मुळात मतदान होऊ देतील की नाही हाच प्रश्न आहे. पण सर हा महिला विधेयकाच्या वेळेला ज्या प्रकारचा गोंधळ आणि दंगल झाली सभागृहात आणि मतदान होऊ दिलं नाही, अशा प्रकारची दंगल घडवण्याचा डाव दोन्ही सभागृहामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा आणि सरकार पक्षाचा स्पष्टपणे विरोधी पक्षांच्या भूमिकेसोबत सहमत आहे. तुमची जी भूमिका आहे ती कालच्या इंडियाच्या सोबत सहमत आहे. 4 तास 40 मिनिटं त्यातच भाजपचे खासदार बोलणार आहेत 4 तास. एनडीएच्या पक्षांना फक्त 40 मिनिटाचा वेळ आहे आणि तुमच्याकडे 3 तास 20 सेकंदाचा वेळ आहे. 20 मिनिटाचा वेळ. 20 मिनिटं. हो, त्यातलं आम्हाला 5 मिनिटं मिळतात शिवसेनेला. पण घटक पण आम्हाला 5 मिनिटं पुरेशी असतात. एनडीएच्या घटक पक्षांना सर पण इंडिया ब्लॉकची काल तुम्ही बैठक अटेंड केली तर त्या इंडिया ब्लॉकची जी भूमिका ठरली आहे त्यासोबत तुमची सहमत आहात तुम्ही 100% सर्व प्रकारे? कालच्या बैठकीत चर्चा झाली, सगळ्यांची मतं जाणून घेतली खरगे साहेबांनी. म्हणजे आम्ही एकमेकांनी मतांचं आदानप्रदान केलेलं आहे आणि असं जे काय वातावरण निर्माण केलं जाते अख्खा देश या बिलाकडे बघतोय वगैरे असं काय नाही. कोणी या बिलाकडे पाहत नाही. अशी बिलं येतात आणि जातात. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं, आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं. आज तिहेरी तलाक कोणाला आठवत सुद्धा नाहीये, हे बिल आलं आणि गेलं. बिहारच्या होत आहेत आगामी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलंय महाराष्ट्र मॉडेलवर लक्ष केंद्रित करा असं एनडीएला आणि खासदारांना सूचना केली. त्यासाठी जे बिल आलं, बिहारसारख्या राज्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यात पूर्ण दुफळी माजावी, गोंधळ निर्माण व्हावा आणि दंगली व्हाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. नितीश कुमार हे पूर्णपणे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या विकलांग झाला आपण पाहत आहे. नितीश कुमार यांचा पक्ष या निमित्ताने गिळायचा, नष्ट करायचा, आपला सामावून घ्यायचा, हे भारतीय जनता पक्षाचं पुढचं पाऊल आहे. पण महाराष्ट्र मॉडेल म्हटलं जातंय. महाराष्ट्र मॉडेल म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे, मतं विकत घेणं, दंगली घडवणं, तणाव निर्माण करणं, हेच महाराष्ट्र मॉडेल. दुसरं काय? शिंदेना काढून जसं महाराष्ट्रात गेलं एकनाथ शिंदेना काढून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, तेच महाराष्ट्र मॉडेल बिहारमध्ये वापरलं जाणार का याबद्दल शंका नितीश कुमार यांचा पक्षच गिळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नितीश कुमार यांचा पक्ष हा नितीश कुमार यांच्यानंतर अस्तित्वातच राहणार नाही. तो एक खांबी तंबू आहे नितीश कुमारांचा पक्ष. नितीश कुमारांचा पक्षच ठेवायचा नाही निवडणुकीनंतर.
आणि तो पक्ष भाजपमध्ये सामावून घ्यायचा आणि संपूर्ण बिहारवर राज्य करायचं, अशा प्रकारे त्यांचं एकंदरीत धोरण मला दिसत आहे. चला हिंदी में बोलिए क्या है. सर, एक दो ही लोग हैं, एक एक नहीं ऑपोजिशन का क्या प्लान है अगर ये आज बिल आने हो जाता है? शिवसेना उद्धव ठाकरे का सपोर्ट कर रही है या विरोध कर रही है? बात ऐसी है, तीन लोग बोलने लग जाते हैं. लोकसभा में ये बिल आज पेश होगा. ये बिल जो जोड़ा जाता है हिंदुत्व से, हम मानते हैं कि वक्त का जो अमेंडमेंट बिल है उसका और हिंदुत्व का कोई संबंध नहीं है, जो जोड़ना चाहते हैं. ये एक नॉर्मल बिल है. ऐसे बिल आते हैं और चले जाते हैं. ट्रिपल तलाक का बिल आया था, हम उनके समर्थन में खड़े रहे. 370 डिमोलिश करने का बिल आया था, हम उनके समर्थन में खड़े रहे, क्योंकि इन द इंटरेस्ट ऑफ नेशन और मुस्लिम महिलाओं के लिए ये बहुत महत्वपूर्ण बिल था. लेकिन ये जो वक्फ बोर्ड का बिल है वो प्रॉपर्टी वॉर चलेगा. उसके बाद ये जो पूरा प्रॉपर्टीज है 2.5 लाख करोड़ की, ये प्रॉपर्टी में कौन कितना हिस्सा कौन सा उद्योगपतियों को जाएगा, बीजेपी स्पॉन्सर, मोदी जी के मित्र, ये पूरा प्रॉपर्टी का विवाद आने वाले दिनों में चलाने के लिए ये बिल लाया गया है. उसमें ना हिंदुत्व से संबंध है ना कोई इस्लाम से संबंध है. ये सरकार की मंशा साफ है कि जो भी देश में प्रॉपर्टीज है वो किसी अपने खास उद्योगपति के झोले में डालो. तो वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी क्यों छोड़े? ये प्रॉपर्टी भी भविष्य में और किसी के हाथ में जाने वाली है. सर, अभी अभी खबर आई है अजित पवार जी के पार्टी ने भी ऐसा निर्णय किया है कि हम लोग हाउस में जाकर फिर निर्णय करेंगे, समर्थन करेंगे बिल का या विरोध करेंगे. कुछ अभी तक ऐसी बहुत सी पार्टियां हैं जो एनडीए में भी शामिल है. मैं आखिर तक देखता रहूंगा कि नीतीश कुमार जी और तेलुगु देशम के सांसद क्या करें. आज बाहर एक बोल रहे, लेकिन उनके भी उधर पार्टी में, दोनों की पार्टी में, चिराग पासवान की पार्टी में बहुत मतभेद है इस बिल के बारे में. देख लेंगे. चलिए.